वरिष्ठ नेता छगन भुजबल ने एक बार फिर मंत्री पद की शपथ ली है। जैसे ही छगन भुजबल ने मुंबई में शपथ ली, वहीं जलगांव के फुले नगर क्षेत्र में समता परिषद के कार्यकर्ताओं ने जश्न मनाया। महायुति सरकार के गठन के समय मंत्री पद नहीं मिलने से नाराज छगन भुजबल को फिर से मंत्री पद दिया गया है। आज उन्होंने मुंबई में मंत्री पद की शपथ ली। भुजबल की शपथ लेते ही उनके समर्थकों में जश्न का माहौल है। नासिक, जालना और जलगांव में भी उनके समर्थकों ने जमकर जश्न मनाया। कार्यकर्ताओं का कहना है कि आज उनके नेता को सच्चा न्याय मिला है। भले ही देर हुई है, लेकिन ये पूरी तरह से सही फैसला है। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना युती सरकारने, महायुती सरकारने अन्न व नागरी पुरवठा या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन त्यांच्यावर एक प्रकारे विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासास आम्ही सर्वजण या ठिकाणी जमून आम्ही महायुती सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो। वास्तविक पाहता सन्माननीय भुजबळ साहेब हे कुठल्या एका समाजाचे नसून ओबीसी समाजामध्ये जेवढ्या जाती येतात त्या जातींना न्याय देण्यासाठी त्यांनी कधीही जीवाची पर्वा केली नाही, त्यांच्या पदाची पर्वा केली नाही, त्यांच्या वेळेची पर्वा केली नाही, त्यांच्या परिवाराची कधी त्यांनी पर्वा न करता ते ओबीसी समाजासाठी सतत झटत राहतात आणि सतत झटत राहतील। सन्माननीय समीर भाऊ भुजबळ हे सुद्धा या लढ्यामध्ये तेवढे सक्रिय असतात, म्हणून सन्माननीय भुजबळ साहेब यांच्यावरती हा खरा न्याय झाला असं आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगून आम्ही परत महायुती सरकारचे या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव, ओबीसी समाज बांधव आम्ही त्यांचे नेहमी ऋणी राहू। आदरणीय भुजबळ साहेबांना जो काही न्याय मिळाला हा खरोखर योग्य आहे। मी मिलिंद कुंडू सपकाळे, माजी उपमहापौर, जळगाव शहर महानगरपालिका, कोळी समाजाचा मी एक सदस्य आहे। कोळी समाजाच्या वतीनं मी भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो व त्यांच्यावर जो अन्याय झाला होता 6 महिन्यापासून, तो आम्हाला आनंद झाला आता की त्यांना सिनियरिटीच्या हिशोबाने त्यांना लवकर न्याय मिळाला पाहिजे होता। तो 6 महिने का होईना पण न्याय दिला अजितदादांनी, महायुती सरकारने, त्याबद्दल धन्यवाद।